बातम्या आहे आगळ्या वेगळ्या पोवाडा जागरण आंदोलनाची। सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी शिवतीर्थ मैदान बचाव चळवळी अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील निगडी ग्रामस्थ भक्तिशक्ती शिवजयंती उत्सव समिती तसेच शिवप्रेमी यांच्या नेतृत्वात PMRDA कार्यालय समोर पोवाडा जागर आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार PMRDA ने विक्री केलेले शिवतीर्थ मैदान वाचवण्यासाठी व शिवतीर्थ मैदानावर शिवसृष्टी उभारण्यात यावी तसेच शिवजयंतीचे व इतर सर्व कार्यक्रम घेण्यासाठी हे मैदान मिळावे या मागणीच्या समर्थनार्थ व PMRDAच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनावेळी पोवाड्याच्या माध्यमातून PMRDA प्रशासन तसेच महानगरपालिका प्रशासनाचे आंदोलनकर्त्यांतर्फे निषेध करण्यात आले। नेमके काय आहेत आंदोलनकर्त्यांच्या मागण्या जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी। पाहूयात। एका बाजूला जगद्गुरु राष्ट्रसंत तुकोबाराय तुकाराम महाराज आपल्या अभंगातून समाजाला जागा करण्याचे काम केलं। जय जिजाऊ जय शिवराय। अरे या PMRDAच्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। अरे या PMRDAच्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। आपण आता आहोत पिंपरी चिंचवड येथील PMRDA कार्यालयासमोर आणि माझ्या मागे जर आपण पाहिलं तर निगडी ग्रामस्थ आहेत, शिवप्रेमी आहेत, त्यांच्याकडून PMRDA कार्यालयासमोर पोवाडा जागर आंदोलन करण्यात येत आहे। आपण नेमकं त्यांच्याशीच जाणून घेणार आहोत नेमकं काय प्रकारे। दादा तुमचं नाव काय? जीवन बोराडे। काय सांगाल कशा प्रकारे हे जे आंदोलन चालले या ठिकाणी तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? या ठिकाणी आम्ही भक्तिशक्ती शिवजयंती उत्सव समिती असेल, निगडी ग्रामस्थ असतील व सर्व शिवप्रेमींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी PMRDAच्या समोर जे आंदोलन आम्ही करतोय ते प्रमुख आंदोलन आमची ही मागणी आहे की हे या जागेला या मैदानाला एक ऐतिहासिक वारसा आहे। या जागेवरती छत्रपती शिवाजी महाराज असतील, जगद्गुरू संत तुकाराम महाराज असतील यांच्या भेटीचा वारसा आहे, पालखी विसाव्याचा त्या ठिकाणी ऐतिहासिक वारसा आहे। म्हणून ही जागा जी आहे ही जागा आम्ही शिवतीर्थ मैदानासाठी आपण द्यावी। या ठिकाणी मोठी भव्यदिव्य अशी जागतिक लेवलची शिवसृष्टी उभारावी व कायमस्वरूपी शिवजयंतीचे कार्यक्रम व्हावेत यासाठी ही जागा आम्हाला द्यावी याची मागणी आम्ही गेली 5 वर्षापासून तोंडी केली होती। पण गेल्या 4-5 महिन्यापासून आमचे प्रशासनाशी सर्व पत्रव्यवहार चालू आहेत। तर आम्हाला याच्यातून प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी पोवाडा जागर आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। दादा काय प्रमुख मागण्यात तुम्ही जसं म्हणताय की पाठपुरावा केला आहे तुम्ही पालिका प्रशासनाकडे, आयुक्तांनी याची दखल घेतली आहे का? आयुक्तांनी जर दखल घेतली असती तर आम्हाला हे आंदोलन करायची गरजच नसती पडली पहिली गोष्ट। कारण महत्त्वाचं सांगायचं झालं तर PMRDAने जे निगडीतले मुख्य भूमिपुत्र आहेत ज्यांच्या जमिनी या ताब्यात घेऊन त्यांच्यावरती बळाचा वापर करून त्या जमिनी सगळ्या ताब्यात घेतल्या। मग ह्या PMRDAने त्यांचे जे काही अधिकार आहेत किंवा त्यांनी जे PMRDA मुळात किंवा प्राधिकरण ज्यावेळेस स्थापन झालं तर ते प्राधिकरण स्थापन करण्याचा उद्देश काय होता? तर प्राधिकरण स्थापन करण्याचा उद्देशच त्यांनी बाजूला ठेवून भूमिपुत्रांना बेघर केलं आहे आणि दांडगे जे बलाढ्य असे भूमाफी आहे यांच्या घशात ती जी शिवतीर्थाची जागा घातलेली आहे यांनी आणि ह्यामध्ये खूप मोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे असं मी स्पष्टपणे बोलतो। कारण ह्याच्यामध्ये जे निगडीचे भूमिपुत्र आहेत हे तिथे बेघर झालेले, त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत। आज त्यांना 12.5% जरी देखील परतावा मिळालेला नाही आहे तर तो परतावा बाजूला ठेवून आज इथे भूमिपुत्रामधले आमचे सोमनाथ काळभोर असतील, सागर तापकीर असेल असे भरपूर काळभोर परिवार देखील या ठिकाणी आलेले आहेत। तर मला असं सांगावंसं वाटतं की या जागेला ऐतिहासिक वारसा आहे। त्या ठिकाणी एक विहीर आहे, त्या विहिरीवरती संत तुकाराम महाराजांची ज्यावेळेस पालखी यायची त्या ठिकाणी त्या विहिरीवरती वारकऱ्यांचा विसावा असायचा आणि त्याच विहिरीचं पाणी ते पिऊन आणि स्वयंपाक करून पुढील प्रवासाला ते तिथनं निघायचे। असा ऐतिहासिक वारसा हे PMRDA पुसण्याचं काम करत आहे। त्याचा आम्ही
जाहीर निषेध करतो आणि आम्हाला PMRDA प्रशासनाला असं सांगायचं आहे की आता आम्ही हा शांत पद्धतीने आम्ही हा लढा देतो आहे आज पोवाड्याच्या मार्गाने. पण जर आता आम्ही 1 महिन्याचा टाईम देत आहे, जर 1 महिन्यात जर आमच्या मागण्या जर तुम्ही मान्य नाही केलं तर आम्हाला काहीतरी आता इथून पुढे उग्र आंदोलन करायला लागेल. कारण आता तुम्ही शांत पद्धतीने जर ऐकत नसेल तर आम्हाला उग्र आंदोलन करायला लागेल. याची प्रशासनाने PMRDAने दखल घ्यायला पाहिजे. दादा, तुम्ही काय सांगाल? तुम्ही देखील या आंदोलनात सहभागी आहात. जसं तुम्ही म्हटला की 1 महिन्यात जर प्रशासनाने तुमची दखल नाही घेतली तर कशा प्रकारे पुढील आंदोलन तुमचं असेल, काय रणनीती असेल? आम्ही PMRDAला इशारा देऊ इच्छितो की आम्ही या ठिकाणचे भूमिपुत्र आहोत. आमच्या जमिनीवरती शिवसृष्टी व्हावी अशी आमची आग्रही मागणी आहे आणि या जमिनीला ऐतिहासिक वारसा आहे, आमच्या धार्मिक भावना याच्याशी जोडलेल्या आहेत. तर PMRDAला आम्ही 1 महिन्याचा टायमिंग देतो. PMRDAने जर 1 महिन्यामध्ये ठोस भूमिका नाही घेतली तर आम्ही या ठिकाणी सामुदायिक आत्मदहन करू.